नमस्कार मित्रांनो, मी धनंजय दंडगवाळ. माझ्या सायबर सिक्युरिटी भाग 2 या व्हिडिओमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सायबर सिक्युरिटी भाग 1 मध्ये आपण सायबर सिक्युरिटी म्हणजे नेमकं काय, कोणकोणत्या प्रकारचे गुन्हे हे सायबर क्राईम या अंतर्गत मोडतात आणि अशा प्रकारचे गुन्हे करण्यासाठी कोणत्या प्रकारचं तंत्र वापरलं जातं किंवा कोणकोणत्या प्रकारचे सायबर अटॅक केले जातात याबाबत आपण चर्चा केली होती. यामध्ये आपण सोशल इंजिनिअरिंग अटॅक म्हणजे काय, स्पूपिंग, फिशिंग, व्हायरस, वर्म्स, ट्रोजन हॉर्स, नेम जनरेशन अटॅक, एसक्यूएल इंजेक्शन, चाइल्ड पोर्नोग्राफी इत्यादी गोष्टींची चर्चा केलेली होती. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजे, सायबर गुन्हे घडू नयेत म्हणून कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे याबाबतची चर्चा आपण सविस्तरपणे करणार आहोत. मित्रांनो, आपण बघितलं होतं आयडेंटिटी थेफ्ट या प्रकारचा अटॅक सायबर क्राईम मध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. आयडेंटिटी थेफ्ट म्हणजे पासवर्ड किंवा युजरच्या इतर व्यक्तिगत माहितीची चोरी. मित्रांनो, पासवर्ड ही सर्वात महत्वाची आयडेंटिटी असते आणि सायबर गुन्हेगार पासवर्डची चोरी करून मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हे घडवतात. त्यासाठी प्रत्येक युजरनं काळजी घेणं आवश्यक आहे. पासवर्ड देताना तो स्ट्रॉंग पासवर्ड द्यायला हवा. पासवर्ड देताना स्वतःचं नाव, आवडत्या व्यक्तीचं नाव, शहराचं नाव, ऑर्गनायझेशनचं नाव याचा वापर करू नये, कारण गुन्हेगार सहजपणे अशा पासवर्डचा तर्क करू शकतात. स्ट्रॉंग पासवर्ड देताना त्यामध्ये स्मॉल लेटर्स, कॅपिटल लेटर्स, चिन्ह यांचा वापर करावा आणि 8 ते 10 कॅरेक्टर पेक्षा मोठा पासवर्ड द्यावा, म्हणजे तो सहजपणे गुन्हेगारांना गेस करता येणार नाही. तसंच हे पासवर्ड कुठेही लिहून ठेवू नये किंवा कुणालाही सांगू नये, कारण ते सहजपणे गुन्हेगारांच्या हाताशी लागू शकतात. पासवर्ड लक्षात ठेवणं हाच यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. आयडेंटिटी थेफ्टला आळा घालण्यासाठी बायोमेट्रिक सिक्युरिटी हा उत्तम पर्याय आहे. यात डोळ्याचे स्कॅनिंग, हाताच्या बोटाचे ठसे किंवा फेस डिटेक्शन म्हणजेच युजरचा चेहरा स्कॅन करून पासवर्ड दिला जातो किंवा युजरच्या आवाजात व्हॉइस पासवर्ड देखील दिला जातो. हे सर्व बायोमेट्रिक फीचर्स युनिक असल्याने अशा प्रकारच्या सिक्युरिटी सायबर गुन्हेगारांना सहज ब्रेक करता येत नाहीत. त्यामुळे आपल्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर अशा प्रकारची सिक्युरिटी वापरणं फायदेशीर आहे. 2FA म्हणजेच 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन. यामध्ये युजर विशिष्ट पासवर्ड तर देतोच, त्याचबरोबर आणखीही एक सिक्युरिटी म्हणून SMS कोड किंवा ईमेल कोड वापरला जातो किंवा पासवर्ड सोबत बायोमेट्रिक सिक्युरिटीही वापरली जाते. अशा प्रकारे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशनमुळे 2 किंवा अधिक सिक्युरिटी फीचर्स वापरून आपला मोबाईल, कम्प्युटर किंवा ब्राउझिंग जास्त सिक्युअर करता येते. HTTPS म्हणजे HTTP ओव्हर SSL किंवा HTTP सिक्युअर. मित्रांनो, युजर एखाद्या बँकेच्या वेबसाईटवर किंवा ई-कॉमर्सच्या साईटवर व्यवहार करताना ती साईट HTTPच्या ऐवजी HTTPS याद्वारे ब्राउझरमध्ये ओपन होणं हे सुरक्षिततेच्या दृष्टीने फायदेशीर आहे. HTTPS म्हणजे HTTP सिक्युअर किंवा HTTP ओव्हर SSL. यामध्ये HTTP सोबत SSL किंवा सिक्युअर सॉकेट लेअर प्रोटोकॉल वापरला जातो. यामुळे युजर वापरत असलेली बँकेची किंवा इतर वेबसाईट ही ब्राउझरमध्ये टाकलेल्या नावाप्रमाणे खरोखर तीच अधिकृत वेबसाईट आहे हे सुनिश्चित होते. त्यासाठी ब्राउझरद्वारे त्याबाबतचे सिक्युरिटी सर्टिफिकेट मॅच केले जाते. तसेच HTTPS द्वारे अशा प्रकारे युजरने एंटर केलेला सेन्सिटिव्ह डेटा म्हणजेच त्याचा पासवर्ड, क्रेडिट कार्ड नंबर, पिन नंबर इत्यादी सर्व माहिती एन्क्रिप्ट करून पाठवली जाते, म्हणजेच सांकेतिक भाषेत रूपांतरित केली जाते. त्यामुळे युजरच्या ब्राउझरमधून संबंधित वेबसाईटवर जाईपर्यंत ही माहिती मध्येच सायबर गुन्हेगारांना हॅक करता येत नाही. म्हणजेच मॅन इन मिडल या प्रकारच्या अटॅकपासून सुरक्षित ब्राउझिंग करता येते. त्यासाठी युजरने ब्राउझरमध्ये सेन्सिटिव्ह डाटा एंटर करताना म्हणजेच पासवर्ड, क्रेडिट कार्ड नंबर, पिन नंबर इत्यादी टाकताना आपण वापरत असलेली वेबसाईट ही HTTPS याद्वारे ब्राउज होते याची खात्री करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ब्राउझरमध्ये URL किंवा वेब ॲड्रेस शेजारी एक छोटासा लॉकचा सिम्बॉल आलेला आहे याची खात्री करणं गरजेचं आहे. मित्रांनो, डिनायल ऑफ सर्व्हिस या प्रकारच्या अटॅकमध्ये सायबर गुन्हेगार इंटरनेटवर हजारो कम्प्युटरवर ऑटोमॅटिक प्रोग्राम पसरवतात
ज्याद्वारे या हजारो कम्प्युटरवरून सर्व्हरवर ऑटोमॅटिक लॉग इन केलं जातं आणि त्यामुळे सर्व्हरवर प्रचंड ट्रॅफिक निर्माण होते आणि त्यामुळे सर्व्हर स्लो होणं किंवा डिनायल ऑफ सर्व्हिसेस अशा प्रकारचा अटॅक केला जातो. या अटॅकला आळा घालण्यासाठी युजरने पासवर्ड दिल्यानंतर कॅप्चा किंवा नंबर आणि अक्षरांचं कॉम्बिनेशन अशा प्रकारचा कोड टाकण्यास सांगितलं जातं. यामुळे लॉग इन करणारा हा व्यक्ती आहे, मनुष्य आहे आणि डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक करणारे कम्प्युटर नाहीयेत हे कन्फर्म केलं जातं. व्हायरस, वर्म्स, मॅलिशियस सॉफ्टवेअर, ट्रोजन हॉर्स अशा प्रकारचे प्रोग्राम्स आपल्या कम्प्युटरमध्ये, मोबाईलमध्ये येऊ नये यासाठी देखील काळजी घेणं आवश्यक असतं आणि त्याकरता अँटीव्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणं, अँटीव्हायरस वेळोवेळी अपडेट करणं आणि त्याद्वारे आपली सिस्टीम स्कॅन करणं हे काही उपाय आहेत. मित्रांनो, व्हायरस म्हणजे अशा प्रकारचे हानिकारक प्रोग्राम असतात जे आपल्या कम्प्युटरमध्ये युजरच्या नकळतपणे प्रवेश करतात, त्यातील डाटा, माहिती किंवा प्रोग्राम्सला हानी पोहोचवतात आणि हे प्रोग्राम्स युजरच्या नकळतपणे इतर कम्प्युटरमध्ये देखील पसरतात. त्याचप्रमाणे वर्म्स हे देखील छोटे प्रोग्राम किंवा प्रोग्राम कोड असतात जे ईमेलद्वारे किंवा नेटवर्कद्वारे आपल्या कम्प्युटरमध्ये प्रवेश करतात आणि आपल्या कम्प्युटरमधील प्रोग्राम्स किंवा माहितीला हानी पोहोचवतात. ट्रोजन हॉर्स हा देखील व्हायरस किंवा वर्म्सचाच एक प्रकार मानला जातो. ट्रोजन हॉर्स ही ग्रीकची एक दंतकथा आहे. मी थोडक्यात इथे तुम्हाला सांगतो. ट्रॉय या स्वतंत्र शहराचा पाडाव करण्यासाठी ग्रीकच्या सैनिकांनी ट्रोजन हॉर्स या तंत्राचा अवलंब केला होता. ट्रॉय शहरातील सैनिक अतिशय चिवटपणे ग्रीक सैनिकांना लढा देत होते आणि ट्रॉय या शहराभोवती उंच भिंतीचं कुंपण असल्यामुळे आणि एकच प्रवेशद्वार असल्यामुळे ग्रीक सैनिकांना ट्रॉय शहरामध्ये प्रवेश करता येत नव्हता. ग्रीक सैनिक या युद्धातून माघार घेतल्याचा बनाव करतात, तिथून निघून गेल्याचा बनाव करतात. त्यानंतर ग्रीक सैनिक एक मोठ्या आकाराचा आकर्षक असा लाकडी घोडा तयार करतात आणि हा घोडा ट्रॉयच्या प्रवेशद्वारावर नेऊन ठेवतात. बऱ्याच दिवसानंतर ट्रॉय शहरातील लोक प्रवेशद्वार उघडतात आणि हा लाकडी घोडा त्यांच्या नजरेस पडतो. मित्रांनो, मोठ्या उत्सुकतेने ट्रॉयची लोक हा घोडा शहरामध्ये घेऊन जातात आणि नेमकं इथेच ते फसतात. रात्रीच्या वेळी या मोठ्या आकाराच्या लाकडी घोड्यामध्ये लपून बसलेले सैनिक गुपचूप या घोड्यामधून बाहेर पडतात आणि ट्रॉयचं प्रवेशद्वार उघडतात. यावेळी बाहेर लपून बसलेले ग्रीकचे सैनिक अचानकपणे ट्रॉय शहरावर हल्ला करतात आणि ट्रॉयचा पाडाव करतात. मित्रांनो, या दंतकथेप्रमाणेच आपण देखील इंटरनेटवर, वेबसाईटवर काम करत असताना विविध प्रकारच्या लिंक आपल्याला दिसतात किंवा विविध प्रकारचे प्रोग्राम डाउनलोड करण्यासाठी सांगण्यात येतं आणि युजर सहजपणे त्या लिंकवर क्लिक करतो आणि त्या लिंकवरून ट्रोजन हॉर्स किंवा अशा प्रकारचे मॅलिशियस प्रोग्राम्स आपल्या कम्प्युटरमध्ये डाउनलोड होतात. या ट्रोजन हॉर्सला आळा घालण्यासाठी युजरने विचारपूर्वक लिंक क्लिक केल्या पाहिजे. त्याबरोबरच अनावश्यक प्रोग्राम डाउनलोड न करण्याची खबरदारी घ्यावी. मित्रांनो, या प्रकारच्या उपाययोजना युजरच्या स्तरावरून देखील केल्या जातात किंवा मोठ्या ऑर्गनायझेशन, कंपनी, IT कंपन्या यांच्या कम्प्युटरवर देखील केल्या जातात. नेटवर्क स्तरावरून आणखी एक महत्वाची सिक्युरिटीसाठी उपाययोजना केलेली असते आणि ती म्हणजे फायरवॉल. मित्रांनो, आता नेमकं फायरवॉलचा अवलंब कशा पद्धतीने केला जातो आणि फायरवॉल पासून कशा पद्धतीची सिक्युरिटी मिळते हे आता आपण बघूया. एखाद्या ऑर्गनायझेशनच्या इंटरनल नेटवर्कमध्ये बाहेरून येणारी ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी फायरवॉलचा उपयोग होतो. फायरवॉलमुळे ठराविक डाटालाच फक्त बाहेरील नेटवर्कमधून ऑर्गनायझेशनच्या नेटवर्कमध्ये येता येतं किंवा ऑर्गनायझेशनच्या नेटवर्कमधल्या कम्प्युटरमधून बाहेरच्या नेटवर्कवर डाटाला जाता येतं आणि त्यामुळे अनऑथोराइज्ड व्यक्तीला नेटवर्क ॲक्सेस करण्यापासून दूर ठेवता येतं. मॅलिशियस प्रोग्राम्स, अनवॉन्टेड प्रोग्राम्स नेटवर्कमध्ये येऊ शकत नाहीत. नेटवर्कमधील डाटा, इन्फॉर्मेशन बाहेरच्या व्यक्तीला ॲक्सेस करता येत नाही. फायरवॉल ही त्या ऑर्गनायझेशनच्या नेटवर्क भोवती एखाद्या संरक्षक भिंतीप्रमाणे काम करते, परंतु ही काही प्रत्यक्ष भिंत वगैरे नसते. विशिष्ट सॉफ्टवेअर, प्रोग्राम्स आणि हार्डवेअर याद्वारे फायरवॉल काम करतात. साधारणपणे 2 पद्धतीच्या फायरवॉल असतात. एक नेटवर्क फायरवॉल ही नेटवर्कच्या एंट्री पॉईंटवरच काम करते आणि बाहेरच्या नेटवर्कमधून किंवा इंटरनेटमधून नेटवर्कमध्ये येणाऱ्या ट्रॅफिकचे किंवा डाटाच्या प्रत्येक पॅकेटचे परीक्षण करते. त्यावरून तो डाटा आत जाऊ द्यायचा किंवा नाही हे ठरवलं जातं. आणि दुसरी म्हणजे होस्ट फायरवॉल. ही होस्ट कम्प्युटरवर म्हणजेच युजरच्या कम्प्युटरवर सॉफ्टवेअरच्या स्वरूपात इन्स्टॉल केलेली असते. यासाठी स्वतंत्र प्रोग्राम असतात किंवा बऱ्याच विंडोज सारख्या ऑपरेटिंग सिस्टम सोबत देखील अशा प्रकारच्या फायरवॉल इन्स्टॉल केलेल्या असतात.
मित्रांनो, कम्प्युटर नेटवर्कवर किंवा इंटरनेटवर डाटा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना तो बायनरी नंबरच्या स्ट्रीममध्ये रूपांतरित करून मग ट्रॅव्हल होतो. संपूर्ण डाटा एकाच वेळी न जाता तो बायनरी नंबर्सच्या या स्ट्रीमचे लहान लहान तुकडे केले जातात आणि त्या तुकड्यांमध्ये पाठवला जातो. डाटाच्या या प्रत्येक छोट्या तुकड्याला पॅकेट असं म्हणतात. प्रत्येक पॅकेटच्या सुरुवातीला ते कुठून आले आणि कुठे जाणार याचा ॲड्रेस असतो. फायरवॉल या पॅकेटचं परीक्षण करते. त्या पॅकेटवरच्या ॲड्रेसवरून तो कुठल्या कम्प्युटरवरून आला, कुठल्या कम्प्युटरवर जाणार हे तपासले जाते आणि मगच तो पुढे पाठवायचा किंवा नाही हे ठरवलं जातं. या पॅकेटमध्ये ॲड्रेस अर्थातच IP ॲड्रेसच्या स्वरूपात असतो. फायरवॉल निरनिराळ्या पद्धतीने कार्य करतात. पॅकेट फिल्टरिंग फायरवॉल येणारा आणि जाणाऱ्या डाटाचे पॅकेट्स तपासते. ते फिल्टर केले जातात, म्हणजेच आवश्यक असणारा डाटाच फक्त आत येऊ दिला जातो आणि नको असलेला डाटा थांबवला जातो. ॲक्सेस कंट्रोल यामध्ये बाहेरील व्यक्तीला म्हणजे त्या ऑर्गनायझेशनच्या बाहेरील व्यक्तीला किंवा असंबंधित व्यक्तीला लॉग इन करण्यापासून फायरवॉल रोखतात. तसेच नेटवर्क बाहेरच्या कम्प्युटरवरील प्रोग्रामला देखील नेटवर्कमधील प्रोग्राम ॲक्सेस करण्यापासून फायरवॉल रोखते. प्रॉक्झी सर्व्हिस फायरवॉल सर्व्हरच्या वतीने स्वतः प्रॉक्झी म्हणून सिक्युरिटीबद्दल काम बघते. हे फायरवॉल डिव्हाइसेस स्वतः ठरवतात येणाऱ्या रिक्वेस्टला सर्व्हरकडे पाठवायचे किंवा नाही. काही फायरवॉल या विशिष्ट वेबसाईट्सला ब्लॉक करतात आणि त्यामुळे नेटवर्कमधील किंवा ऑर्गनायझेशनमधील कम्प्युटरवरून त्या विशिष्ट वेबसाईट्स ॲक्सेस करता येत नाही. या सर्व प्रकारच्या फायरवॉलमुळे ऑर्गनायझेशनच्या नेटवर्कला विविध लेवलवर सिक्युरिटी मिळते. मित्रहो, अशा पद्धतीनं विविध ऑर्गनायझेशनच्या नेटवर्कला त्या नेटवर्क बाहेरील नको असलेल्या ट्रॅफिकपासून सुरक्षित करण्यासाठी फायरवॉलचा उपयोग केला जातो. मित्रांनो, मोबाईल, कम्प्युटर किंवा इंटरनेट वापरताना मोठ्या प्रमाणावर माहितीची देवाणघेवाण केली जाते. एका ठिकाणावरून माहिती दुसऱ्या ठिकाणी पाठवली जाते आणि अशा प्रकारे माहिती पाठवताना हॅकर्स मध्येच ही माहिती चोरू शकतात आणि या माहितीचा गैरवापर करू शकतात. आणि याला आळा घालण्यासाठी ही माहिती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवताना सांकेतिक स्वरूपात रूपांतरित करून मग पाठवली जाते आणि याला एन्क्रिप्शन असं म्हटलं जातं. आणि दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर या सांकेतिक स्वरूपातील माहितीला पुन्हा मूळ स्वरूपात आणलं जातं. याला डिक्रिप्शन असं म्हटलं जातं. मित्रांनो, एन्क्रिप्शन तंत्र वापरून माहितीची सुरक्षा केली जाते आणि एन्क्रिप्शन, डिक्रिप्शन या प्रकारच्या तंत्रज्ञानाला क्रिप्टोग्राफी किंवा क्रिप्टो सायन्स असं म्हटलं जातं. आता आपण क्रिप्टोग्राफी कशा प्रकारे केली जाते, यामध्ये कोणते कोणते प्रकार असतात आणि एन्क्रिप्शनच्या कोणकोणत्या स्टँडर्ड्सचा वापर सायबर सिक्युरिटीमध्ये केला जातो हे आता आपण बघूया. मित्रहो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माहिती पाठवताना मध्येच ती एखाद्या हॅकरच्या हाती लागू नये यासाठी ती माहिती विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये किंवा विशिष्ट चिन्हांमध्ये रूपांतरित करून मग पाठवली जाते. याला एन्क्रिप्शन असं म्हटलं जातं. ती माहिती योग्य ठिकाणी पोहोचल्यानंतर तेथील या सांकेतिक भाषेतील माहितीला पुन्हा मूळ स्वरूपामध्ये रूपांतरित केलं जातं. याला डिक्रिप्शन असं म्हटलं जातं. लहान मुलं काही वेळा दोन मित्रांमध्ये बोलताना तिसऱ्या मित्राला समजू नये म्हणून काही वेळा विशिष्ट भाषेचा किंवा कोडचा अवलंब करतात. जसं प्रत्येक शब्दाला च लावून किंवा उलट शब्दांद्वारे बोलणं, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला समजतं, तिसऱ्या व्यक्तीला ते काय बोलतायत हे समजत नाही. अगदी त्याच पद्धतीनं एन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन हे काम करतं. आता आपण बघूया एन्क्रिप्शन कसं केलं जातं, डिक्रिप्शन कसं केलं जातं, एन्क्रिप्शन करण्याचे दोन प्रकार कोणते आणि एन्क्रिप्शन करण्यासाठी कोणकोणते स्टँडर्ड्स वापरले जातात. एन्क्रिप्शन, डिक्रिप्शन समजण्यासाठी आपण हे छोटंसं उदाहरण बघूया. आपल्या मित्राला हा गुड मॉर्निंग मेसेज पाठवण्यासाठी त्याचं एन्क्रिप्शन केलं जातं. एन्क्रिप्शन करण्यासाठी विशिष्ट कोड किंवा एक छोटा प्रोग्राम, विशिष्ट कोड किंवा याला की असं म्हटलं जातं, ही की वापरली जाते. ही की वापरून अशा पद्धतीनं एन्क्रिप्शन केल्यानंतर मेसेज विशिष्ट सांकेतिक स्वरूपात रूपांतरित केला जातो. यानंतर हा सांकेतिक भाषेत रूपांतरित केलेला मेसेज नेटवर्कवरून दुसऱ्या एंडला पाठवला जातो. तिथे गेल्यानंतर प्राप्तकर्ता या मेसेजला चिन्हांकित स्वरूपातून किंवा सांकेतिक स्वरूपातून डिक्रिप्ट करतो आणि त्यासाठी देखील त्याला की किंवा कोडची गरज पडते. हा जो पहिल्या युजरने पाठवलेला मूळ मेसेज असतो याला प्लेन टेक्स्ट असं म्हटलं जातं आणि जो सांकेतिक भाषेत रूपांतरित केलेला मेसेज असतो त्याला सायफर टेक्स्ट असं म्हणतात. एन्क्रिप्शनमध्ये वापरण्यात येणाऱ्या की प्रमाणे एन्क्रिप्शनचे दोन प्रकार पडतात, सिमेट्रिक की एन्क्रिप्शन आणि असिमेट्रिक की किंवा पब्लिक की एन्क्रिप्शन. सिमेट्रिक की एन्क्रिप्शनमध्ये मूळ मेसेज हा सांकेतिक स्वरूपात रूपांतरित करण्यासाठी पब्लिक कीचा उपयोग केला जातो.
तीच पब्लिक की वापरून दुसऱ्या एंडला युजर या मेसेजला डिक्रिप्ट करू शकतो. म्हणजेच पाठवणाऱ्याकडे आणि प्राप्तकर्त्याकडे दोघांकडेही एक शेअर केलेली अशी पब्लिक की असते, ज्याद्वारे प्लेन टेक्स्ट सायफर टेक्स्टमध्ये रूपांतरित केलं जातं आणि पुन्हा दुसऱ्या एंडला सायफर टेक्स्टला प्लेन टेक्स्टमध्ये किंवा मूळ स्वरूपात रूपांतरित करता येतं. दोन्हीकडे पण सेम की वापरल्यामुळे याला सिमेट्रिक की एन्क्रिप्शन असं म्हणतात. एन्क्रिप्शनचा दुसरा प्रकार म्हणजे असिमेट्रिक की एन्क्रिप्शन. यामध्ये पाठवणारा प्लेन टेक्स्टला सायफर टेक्स्टमध्ये रूपांतरित करण्यासाठी त्याच्याकडची पब्लिक की वापरतो, परंतु दुसऱ्या एंडला गेल्यानंतर पुन्हा या सांकेतिक स्वरूपातील मेसेजचं मूळ स्वरूपात रूपांतर करण्यासाठी तो मात्र त्याच्याजवळची प्रायव्हेट की वापरली जाते. या प्रकारच्या एन्क्रिप्शनमध्ये सेंडर आणि रिसिव्हर वेगवेगळ्या की वापरतात, त्यामुळे याला असिमेट्रिक की एन्क्रिप्शन असं म्हटलं जातं. एन्क्रिप्शन करण्यासाठी डेटामधील प्रत्येक कॅरेक्टरला विशिष्ट लांबीचे बीट वापरून विशिष्ट सांकेतिक चिन्हांमध्ये रूपांतरित केलं जातं. यासाठी 8 बीट, 32 बीट, 56 बीट, 64 बीट अशा प्रकारे बीट साईज वापरली जाते. तसेच काही वेळा एन्क्रिप्ट केलेली माहिती पुन्हा पुन्हा एन्क्रिप्ट केली जाते, जेणेकरून ती जास्तीत जास्त सुरक्षित व्हावी आणि हॅकर्सला ती सहजपणे मूळ स्वरूपात रूपांतरित करता येऊ नये, यासाठी जास्तीत जास्त प्रकारे त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानुसार एन्क्रिप्शनचे स्टँडर्ड्स आहेत. DES किंवा डाटा एन्क्रिप्शन स्टँडर्ड, ट्रिपल डाटा एन्क्रिप्शन स्टँडर्ड किंवा 3DES, ॲडव्हान्स्ड एन्क्रिप्शन स्टँडर्ड AES, 2 फिश आणि RSA. मित्रांनो, या पद्धतीने एन्क्रिप्शन वापरून एका कम्प्युटरवरची माहिती इंटरनेटद्वारे दुसऱ्या कम्प्युटरवर सुरक्षितपणे पाठवली जाते. त्यामुळे एन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन हे संपूर्ण इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनमध्ये आणि सायबर सिक्युरिटीमध्ये अतिशय महत्त्वाचा विषय आहे. डिजिटल सिग्नेचर अँड डिजिटल सर्टिफिकेट्स. मित्र हो, ज्याप्रमाणे आपण पेमेंट करण्यासाठी एखादा चेक साईन करतो आणि मग हा चेक नंतर बँकेमध्ये जातो. बँकेतील व्यक्ती या चेकवरील स्वाक्षरी तपासते आणि त्याच्याकडे पूर्वी सेव्ह असलेल्या स्वाक्षरीबरोबर त्याची तुलना करून जर ती मॅच झाली तरच या चेकद्वारे पेमेंट केले जाते. ही पेननी केलेली सिग्नेचर असते आणि त्याद्वारे अधिकृत व्यक्तीकडूनच तो चेक आलेला आहे, त्या संबंधित अकाउंट होल्डरचीच ती स्वाक्षरी आहे हे कन्फर्म केलं जातं आणि मगच त्या चेकद्वारे पेमेंट केलं जातं. ज्याप्रमाणे पेननी केलेली स्वाक्षरी ही चेक देणारा हा तो अधिकृत अकाउंट होल्डरच आहे ही त्याची ओळख पटवण्यासाठी केली जाते, त्याचप्रमाणे डिजिटल सिग्नेचर देखील काम करतात. डिजिटल सिग्नेचर या विशिष्ट कोडच्या स्वरूपात असतात. आपण क्रिप्टोग्राफी यामध्ये बघितल्याप्रमाणे त्यामध्ये पब्लिक की एन्क्रिप्शन वापरून डिजिटल सिग्नेचर तयार केलेल्या असतात आणि अधिकृत केलेल्या असतात. डिजिटल सिग्नेचर या इलेक्ट्रॉनिकरित्या प्रसारित केलेल्या मेसेजेस सोबत पाठवल्या जातात. कम्प्युटर, इंटरनेट किंवा मोबाईलमधून माहिती पाठवताना एका कम्प्युटरमधून ती माहिती दुसऱ्या कम्प्युटरवर जाते, परंतु मध्येच ती माहिती हॅक करू नये किंवा ती माहिती मध्येच चोरून आणि तिच्यामध्ये बदल केलेला नाहीये याची खात्री डिजिटल सिग्नेचरद्वारे पटवली जाते. विविध शासकीय परवाने, करारनामा, आदेश, डॉक्युमेंट्स यांना डिजिटल स्वरूपात तयार करून इंटरनेटवर पाठवण्यासाठी डिजिटल सिग्नेचरचा उपयोग होतो. ईमेल किंवा डॉक्युमेंट पाठवताना त्या ईमेलला किंवा डॉक्युमेंटला पब्लिक की वापरून एन्क्रिप्ट केलं जातं. त्यासोबत डिजिटल सिग्नेचर ही देखील एन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये पाठवली जाते आणि दुसऱ्या एंडला गेल्यानंतर प्राप्तकर्ता डिजिटल डॉक्युमेंट आणि सिग्नेचर यांना डिक्रिप्ट करून खात्री करतो की हा मेसेज योग्य व्यक्तीकडूनच आलेला आहे आणि सुरक्षितरित्या पोहोचलेला आहे. डिजिटल सिग्नेचरमुळे ऑथेंटिकेशन केले जाते, म्हणजेच डिजिटल सिग्नेचर वापरून पाठवलेलं डॉक्युमेंट किंवा मेसेज ज्याने पाठवले तो आणि प्रत्यक्ष पाठवणारी व्यक्ती ही एकच व्यक्ती आहे याची हमी दिली जाते. नॉन रिप्युडिएशन म्हणजेच संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने संदेश पाठवल्यानंतर तो संदेश त्याला नाकारता येत नाही आणि तो संदेश प्राप्त झाल्यानंतर प्राप्तकर्ता देखील नाकारू शकत नाही. पाठवणारा म्हणू शकत नाही की मी हा संदेश पाठवलेलाच नव्हता किंवा अशा प्रकारचा मेसेज मी पाठवलेला नाहीये, कारण प्राप्त झालेल्या व्यक्तीकडे त्याची सिग्नेचर मॅच झालेली असते आणि त्यामुळे त्याला नकार देता येत नाही. इंटिग्रिटी. अशा पद्धतीने डिजिटल सिग्नेचर वापरून पाठवलेला मेसेज हा तसाचे तसा पोहोचला. त्यामध्ये एका कम्प्युटरवरून दुसऱ्या कम्प्युटरकडे जाताना प्रवासात मध्ये कुणीही बदल केलेला नाही किंवा त्यातला काही भाग डिलीट केलेला नाही. तो संपूर्ण संदेश तसाचे तसा प्राप्त झाला याची देखील खात्री डिजिटल सिग्नेचरमुळे होते. डिजिटल सर्टिफिकेट.
इंटरनेटवर सुरक्षितपणे माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी एन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन वापरलं जातं. त्यासाठी पब्लिक की आणि प्रायव्हेट की यांची गरज पडते. डिजिटल सर्टिफिकेटमध्ये पब्लिक की आणि ती बाळगणाऱ्या व्यक्तीची ओळख सिद्ध केलेली असते. ज्या अधिकारी संस्थेने डिजिटल सर्टिफिकेट जारी केलेले असते त्याची डिजिटल सिग्नेचर या सर्टिफिकेट सोबत असते. डिजिटल सर्टिफिकेटमुळे एन्क्रिप्शन, डिक्रिप्शन वापरून सुरक्षितपणे माहितीची देवाणघेवाण करता येते. निरनिराळ्या प्रकारच्या डॉक्युमेंट्स किंवा माहितीसाठी निरनिराळ्या प्रकारची सर्टिफिकेट्स उपलब्ध असतात. पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर किंवा PKI टेक्नॉलॉजी वापरून हे डिजिटल सर्टिफिकेट जारी करण्यात येतात. डिजिटल सर्टिफिकेट हे सर्टिफाईंग ऑथॉरिटीद्वारे जारी केले जातात. मित्रांनो, आता आपण IT ॲक्ट 2000 याबद्दलची माहिती घेऊया. इंटरनेट, मोबाईल किंवा कम्प्युटर याद्वारे व्यवहार करताना विविध कायदेशीर बाबींचा समावेश IT ॲक्ट 2000 यामध्ये आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने स्वीकारलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार कायद्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉमर्सच्या मॉडेल कायद्यावर आधारित आहे. त्या काळात व्यापार पद्धतीच्या कागदोपत्री होणाऱ्या व्यवहारांना पर्याय म्हणून ई-कॉमर्स प्रणालीच्या वापराला कायदेशीर मान्यता देणं आणि शासकीय एजन्सींसमवेत दस्तऐवजांची इलेक्ट्रॉनिक फायलिंग आणि माहितीची साठवणूक सुलभ करणं, तसेच विश्वासार्ह इलेक्ट्रॉनिक नोंदींच्या माध्यमातून सरकारी सेवांच्या कार्यक्षम वितरणाला प्रोत्साहन देणे, ई-गव्हर्नन्स प्रणाली सुरळीतपणे राबवणे, सायबर गुन्ह्यांना आळा घालणे आणि त्यासाठी शिक्षेची तरतूद करणे इत्यादी गोष्टींसाठी IT ॲक्ट 2000 अस्तित्वात आला. या कायद्याला 9 जून 2000 रोजी राष्ट्रपतींची संमती प्राप्त झाली. त्यानंतर IT ॲक्ट 2008 अमेंडमेंट बिलनुसार या कायद्याची सुधारित आवृत्ती तयार झाली. आता IT ॲक्ट 2000 मधील प्रमुख तरतुदी बघूया. या कायद्यामध्ये एकूण 13 चॅप्टर आणि 94 कलमांचा समावेश आहे. ई-कॉमर्स, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन, एन्क्रिप्शन, डिक्रिप्शन, डिजिटल सिग्नेचर, डिजिटल सर्टिफिकेट्स, सायबर सिक्युरिटीच्या प्रक्रिया आणि पद्धती इत्यादींच्या व्याख्या आणि त्या संदर्भातील नियमांचा समावेश आहे. विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांसाठी शिक्षेची तरतूद या कायद्यानुसार करण्यात आलेली आहे. या कायद्यातील विविध बाबींचे नियमन करण्यासाठी नियंत्रक आणि इतर अधिकारी यांची नेमणूक करण्याची तरतूद आणि या नियंत्रकांची कार्य ठरवून देण्यात आलेली आहे. IT ॲक्ट 2000 चा अधिकृत ड्राफ्ट इंटरनेटवर विविध वेबसाईटवर उपलब्ध आहे. आपण यातील 11व्या चॅप्टरमधील कोणकोणत्या कलमांनुसार सायबर गुन्ह्यांसाठी शिक्षेची तरतूद केलेली आहे हे थोडक्यात बघूया. कलम 65 नुसार कम्प्युटर आणि त्यातील महत्त्वाच्या माहितीमध्ये बदल करणं किंवा त्याबाबत छेडछाड करणं. कलम 66 नुसार संगणकाशी संबंधित गुन्हे. कलम 66A मध्ये विविध मेसेजिंग सेवांद्वारे आक्षेपार्ह संदेश पाठवल्यास त्यासंबंधीची शिक्षा. संगणक चोरीला जाणं किंवा त्या संदर्भातील इतर मशिनरींची चोरी करणं किंवा अनधिकृतपणे त्या गोष्टी प्राप्त करणं याबाबत शिक्षेची तरतूद आहे. कलम 66C यामध्ये आयडेंटिटी थेफ्ट याबाबतच्या शिक्षेची तरतूद आहे. कम्प्युटर, इंटरनेट इतर गोष्टी वापरून दहशतवाद पसरवणं यासाठी कलम 66F नुसार शिक्षेची तरतूद केलेली आहे. कलम 67 नुसार चाइल्ड पोर्नोग्राफी या संदर्भातील शिक्षेची तरतूद आहे. कलम 66D नुसार कम्प्युटर किंवा त्या संदर्भातील साधनं वापरून दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने फसवणूक केल्याबद्दल शिक्षेची तरतूद आहे. कलम 69A नुसार कोणत्याही माध्यमातून कोणत्याही माहितीच्या सार्वजनिक प्रकाशनासाठी निर्बंध घालण्याचे अधिकार सरकारकडे राखीव करण्यात आलेले आहेत. तसंच कलम 72A नुसार कम्प्युटर, इंटरनेट वापरून केलेल्या करारांचा भंग केल्यास त्याबाबत शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 73 नुसार इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर आणि इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट हे जर चुकीचं प्रकाशित केलं तर त्या संदर्भात दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. मित्रांनो, सायबर सिक्युरिटी भाग 2 या व्हिडिओमध्ये आपण सायबर सिक्युरिटीसाठी कोणकोणत्या उपाययोजनांचा अवलंब केला जातो हे बघितलं. यामध्ये आपण फायरवॉल कशा पद्धतीने वापरायची, एन्क्रिप्शन, डिक्रिप्शन किंवा क्रिप्टोग्राफी कशा पद्धतीने वापरली जाते, डिजिटल सिग्नेचर्स, डिजिटल सर्टिफिकेट्स याचा अवलंब सायबर सिक्युरिटीमध्ये कशा पद्धतीने केला जातो, त्याचबरोबर IT ॲक्ट किंवा सायबर लॉ यानुसार कोणकोणत्या गुन्ह्यांचा सायबर गुन्ह्यांमध्ये समावेश होतो आणि या गुन्ह्यांसाठी कशा प्रकारे शिक्षेची तरतूद केलेली असते याची चर्चा आपण आज केली. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.
म्हणजे तुम्हाला या प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.